नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीची सुरुवात केलेली होती. तर मराठीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहत आहे ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहे. तर मराठी हा विषय आपल्याला आउट ऑफ मार्क्स देणारा असतो, म्हणून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ हा मराठीचा अतिशय महत्त्वाचा राहतो. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओला तर खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. तर चला मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे आज विभक्ती, प्रत्यय आणि कारकार्थ. विभक्ती, प्रत्यय आणि कारकार्थ ह्या तीन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. तर विभक्ती, आता विभक्त किती आहे आपल्या जवळ? तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन या विभक्ती असतात. तर आता विभक्त काय करतात? तर नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाची असणारा संबंध दर्शवण्याचं काम विभक्ती करते. आता विभक्तीला प्रत्यय लागतात. तर प्रत्यय दोन प्रकारचे असते, एक वचन आणि अनेक वचनामध्ये काही प्रत्यय लागते, तर काही एक वचनामध्ये लागते. कारकार्थ याच्यामध्ये विचारल्या जाते. तर मित्रांनो, ह्या तीनही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. विभक्त किती आहे, विभक्ती प्रत्यय अनेक वचनात कोणते आहे, एक वचनात कोणते आहे आणि कारकार्थ कोणते आहेत. तर चला, प्रथमा विभक्ती. तर प्रथमा विभक्तीला एक वचन आणि अनेक वचन प्रत्यय नाही. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाहीत, पण कारकार्थ आहे कर्ता. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ आहे आणि तो आहे आपलावाला कर्ता. द्वितीय विभक्ती यामध्ये स, ला, ते. आता एक वचनामध्ये काय लागते? तर एक वचन मध्ये स, ला, ते आणि अनेक वचन मध्ये काय लागते? तर स, ला, ना, ते. अनेक वचन मध्ये स, ला, ना, ते. आणि कारकार्थ काय आहे? तर याचा आहे कर्म. कारकार्थ आहे आपला कर्म. तर तृतीय विभक्तीमध्ये विभक्ती प्रत्यय एक वचनामध्ये लागते, ने, ये, सी. एक वचन मध्ये आणि अनेक वचन मध्ये लागते, मी, सी, ई, ही. अनेक वचन मध्ये हे प्रत्यय लागतात, मी, सी, ई, ही. आणि कारकार्थ आहे करण किंवा साधन. तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण किंवा साधन आहे. तर मित्रांनो, चतुर्थी विभक्ती. आता चतुर्थ विभक्तीमध्ये स, ला, ते. स, ला, ते हे एक वचनात आहे, तर स, ला, ना, ते. स, ला, ना, ते हे अनेक वचन मध्ये आहेत. आणि याचा कारकार्थ आहे, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ हा आहे संप्रदान. दान किंवा भेटीचा संबंध त्यामध्ये असतो. दान किंवा भेटीचा संबंध त्यामध्ये असतो. आता द्वितीय आणि चतुर्थी यांचे कारकार्थ वेगळे आहे, पण यांचे जे विभक्ती प्रत्यय आहे हे सारखे आहे, द्वितीय आणि चतुर्थीचे. आता पंचमी म्हटलं तर ऊन आणि हुन एक वचनामध्ये आहे आणि अनेक वचन मध्ये सुद्धा ऊन आणि हुन हे प्रत्यय लागतात. मग याचा कारकार्थ काय आहे? तर कारकार्थ आहे अपादान. अपादान म्हणजेच दुरावा किंवा वियोग. दुरावा किंवा वियोग. तर हा कारकार्थ आहे पंचमीचा, अपादान. षष्टी मध्ये कारकार्थ एक वचन मध्ये कोणता लागते आणि
षष्टी मध्ये एक वचन मध्ये विभक्ती प्रत्यय चा ची चे व अनेक वचन मध्ये विभक्ती प्रत्यय चा ची चे आणि च्या. कारकर्ता आहे संबंध, कारकर्ता यांचा वाला संबंध. सप्तमी, आता सप्तमी मध्ये त ई आ हे एक वचन मध्ये लागते विभक्ती प्रत्यय त ई आ. मग यामध्ये अनेक वचन मध्ये ही त ई आ आणि कारकर्ता आहे अधिकरण, स्थळ किंवा वेळ. मित्रांनो लास्ट वाला आहे संबोधन. संबोधन मध्ये एक वचनात विभक्ती प्रत्यय नाहीत, अनेक वचन मध्ये विभक्ती प्रत्यय न आहेत आणि याचा कारकर्ता आहे हाक, कारकर्ता हाक आहेत. तर मित्रांनो आता नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो. मग यामध्ये 8 आपले विभक्ती आहे, पण कारकार्थ एकूण 6च आहे. तर षष्टी व संबोधन यांचा उल्लेख कारकार्थामध्ये होत नाही. आता यामध्ये उद्देश असते आणि कर्ता असते. तर उद्देश म्हणजे काय, तर वाक्य ज्याबद्दल माहिती सांगते तो उद्देश असतो. वाक्य ज्याबद्दल माहिती सांगते तो उद्देश असतो. जसं उद्देश राम राजा होता, राम राजा होता. तर वाक्य कोणाबद्दल माहिती सांगते, तर राम बद्दल. आणि कर्ता म्हणजे काय, तर प्रत्यक्ष क्रिया करणारा, प्रत्यक्ष क्रिया करणाऱ्याला आपण कर्ता म्हणतो. जसं राजू आंबा खातो, राजू आंबा खातो. आता राजू आंबा खातो किंवा राम आंबा खातो, राम आंबा खातो. तर राम हा क्रिया करणारा आहे, त्याच्यामुळे हा झाला कर्ता. आणि वाक्य ज्याबद्दल माहिती सांगते तो झाला आपला उद्देश. मित्रांनो यामध्ये आपल्याला विभक्ती प्रत्यय लक्षात ठेवायचे आहे, यामध्ये कारकार्थ लक्षात ठेवायचे आहे आणि द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन यांना कोणकोणता विभक्ती प्रत्यय लागते आणि यांचा कारकार्थ काय आहे हे वारंवार आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.